आदरणीय साहेबांना विनंती असेल, आपण मंचावर करी पवार साहेबांची हितगुज करतील, चर्चा करतील, आपल्या समस्या मांडतील. कृपया त्यांना एकेकाला संधी आपण देणार आहोत. त्या पद्धतीनं आपण साहेबांची त्या ठिकाणी हितगुज करायचे. त्यांच्या समेत आपल्या विभागाचे शिरूर लोकसभेचे खासदार आदरणीय डॉक्टर संसदरत्न अमलजी कोल्हे साहेब आपण उपस्थित झालात. आपलंही सरचे स्वागत. त्याचप्रमाणे माजी आमदार आदरणीय काकासाहेब पलांडे, माजी आमदार शिरूर ग्रामीणसह सर्व शेतकरी वर्गाचे आहेत, त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीनं सरचे स्वागत. सर्वांना विनंती आहे, आपण जाणते राजा माननीय डॉक्टर अमोलजी पवार माजी आमदार येणार आहेत. महिलांना विनंती आहे, आपण आतमध्ये या, पुढच्या बाजूला या. महिला मंडळ डोक्याला लागेल, फक्त येऊन बसा. या ठिकाणी ज्या स्क्रीनवरती संपूर्ण माहिती, पुढच्या बाजूला या. आपण सगळे शेतकरी बांधव आहोत, बाधित आहोत. गेली 15-20 वर्ष झालं आपण ज्या मरत यातना भोगतोय, त्या यातना आज आपण आपल्या या मान्यवरांच्या समोर मांडणार आहोत. आणि आता हेलिकॉप्टरने लोकलक्षेची ही चर्चा त्यांच्यासमोर होणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी दुसऱ्या ज्या माणसे आहेत, पंकजा मुंडे, ज्यांच्याकडे प्रदूषण हा विषय आहे, त्यांनाही विनंती केली होती. त्या मुंबई इथे निघाल्या, परंतु खंडाळ्याच्या घाटामध्ये हवामान ठीक नाही, त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर पुढे येऊ शकलं नाही. त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की त्यांच्या खात्याचे अधिकारी इथं असतील आणि इथे जे काही प्रश्न स्थानिक जनतेच्या वतीनं सांगितले जातील त्याची नोंद घेतील, त्याचा खुलासा करतील आणि आवश्यकता असेल तर आणखी एक व्यक्ती वेगळी त्यांच्या उपस्थितीचा आपण करू. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्यक्ष जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते किती वेळाचं आहे, फक्त एकच आहे, वरती आलं पुन्हा एकदा दाखवलं. पुणे साळुंके जगन्नाथ शंकर. अजून कोणी अधिकारी, एकच अधिकारी आलेत का? नाही, या घातक कचऱ्याचं ज्वलन होत असताना सुद्धा यातून कुठल्याही पद्धतीचा घातक वायू वातावरणामध्ये सोडला जाणार नाही. उलट फक्त पाण्याची वाफ त्या ठिकाणी निर्माण होईल आणि बाकीचा सगळा घनकचरा हा जाळून त्या उष्णतेच्या माध्यमातून वीज निर्मितीचं काम कंपनी करेल. अशा पद्धतीची प्रक्रिया पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे आम्हाला कंपनीकडून सांगितलं की अशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यानंतर कुठल्याही पद्धतीचं जमिनीचं, पाण्याचं, कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण तिथं होणार नाही. उलट आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झाडांची लागवड करून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची देशी झाडं आम्ही त्या ठिकाणी त्यांची जोपासना करू, चांगल्या पद्धतीने वनराई उभी करू, अशी अनेक आश्वासनं कंपनीने त्या ठिकाणी आम्हाला दिली होती. गेली 15 वर्ष माझ्या अंदाजे ही कंपनी चालू आहे. आज इथं जाऊन जर परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लक्षात येते आहे. त्यातून लागून असलेलं गाव दूषित झालेलं, प्रदूषित झालेलं नाही, ते माळा म्हणजेच कारेगाव आणि शेवटी रामलिंग, आणि रामलिंगच्या नंतर ह्या दूषित पाण्यामुळं आज शिरूर सारख्या अतिशय मोठ्या शहराच्या पाणी पुरवठ्यावरती सुद्धा दूषित पाणी पुरवठा त्या शहराला होत आहे. आज अनेक वेळा या गोष्टीचा विचार केला की हे झालं कसं, तर याचं कारण हे फक्त कंपनीच सांगू शकते, हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कंपनीच्या परिसरातून नुसता फेरफटका जरी मारला तरी कचऱ्याचे उंच डोंगर आपल्या दृष्टीला पडतात. त्या परिसरामध्ये आपल्यासारखा सर्वसामान्य माणूस नाकावरती रुमाल न धरता 15 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही, कारण कंपनीतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक प्रदूषणाचा अतिशय तीव्र वास त्या सगळ्या परिसरामध्ये पसरलेला आहे, ज्याच्यामुळे डोकेदुखी आणि मळमळ
हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पहिल्या 15 ते 20 मिनिटात सुरू होऊ शकतं. मग त्या परिसरात राहणारी ही सगळी गोरगरीब शेतकरी जनता गेली 12-15 वर्ष कशा पद्धतीने दिवस काढत असेल हे आपण सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे. सगळी आंदोलनं ही वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी एकतर चिरडली गेली किंवा काही इतर मार्गांचा अवलंब करून ती आंदोलनं थांबवण्यात आली. उपोषणाला कोणी बसलं तर काही मिनिटांच्या आतमध्ये त्या ठिकाणी प्रशासन हजर होतं आणि उपोषणाच्या परवानग्या न दिल्यामुळं तुमचं हे उपोषण बेकायदा आहे अशा पद्धतीने लोकांना सांगून त्यांना त्या उपोषणाच्या जागेवरून उठवण्यात येतं. स्वतःच्या जागेत बसायची आणि उपोषण करायची परवानगी सुद्धा आंदोलनकर्त्यांना दिली जात नाही. आणि मग कुठल्याही समाजातल्या इतर घटकाचा पाठिंबा न मिळाल्यामुळं एकट्या दुकट्याने केलेली ही आंदोलनं आजपर्यंत कंपनीने चुटकीसरशी चिरडून टाकल्याचं आपण सगळेजण बघतोय. परंतु आता जर आपण सगळ्यांनी भान ठेवण्याची गरज आहे. तसंच ह्या विकासाबरोबर अनेक प्रकारच्या शाळांच्या समोर आज उभ्या आहेत त्यांच्याकडे आपण त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती तर देशभरातून कामगारांचा या ठिकाणी साहेब खरं तर साहेबांना धन्यवाद देऊ तेवढं थोडं आहे. ते या अर्थाने की साहेबांचं शेड्यूल इतकं बिझी असताना पहाटे 5:30 ते 6 वाजता पवार कुटुंबियांचं कामकाजाचं शेड्यूल चालू होतं आणि रात्री किती वाजता संपतं ते माहीत नाही. परंतु साहेबांनी एवढा आग्रह धरलाय आपण त्यांची काळजी करावी, आपण पटकन उरकावं असं वाटतंय. परंतु साहेबांनी आग्रह धरलाय की या राज्याचे उद्योगमंत्री या ठिकाणी आल्यानंतरच त्यांच्या समोर आपण समस्या मांडणार आहोत, कारण त्यांना त्या समस्या समजल्या पाहिजेत. कारण साहेब सातत्यानं शिरूर तालुका म्हटलं की शरद पवार साहेब हे समीकरण ठरलेलं असायचं. हे मला 1980 सालापासून मला अनुभवायला आले. त्याच्या अगोदरचा काल मला सांगता येणार नाही साहेब, परंतु त्या काळापासून जेव्हापासून मला समजायला लागले राजकीय क्षेत्रातलं तर 80 सालापासून या शिरूरची नाळ ही आपल्याशी जोडलेली आहे. आणि म्हणून आपण जो आग्रह धरलाय की खासदार साहेब की उद्योगमंत्री आल्यानंतर समस्या त्यांच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी मांडायच्यात आणि इतका वेळ साहेबांनी दिलाय म्हणून मी आपल्या सर्व बाधित गावांच्या वतीनं साहेबांना धन्यवाद देतो. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचे. आणि मधला वेळ जो आहे त्यासाठी आपण जे गावोगावचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलणार होते तर तो वेळ आपण त्यावेळेचा कमी करून शेतकरी फक्त मागं ठेवतोय आणि काही मान्यवर या ठिकाणी जे आपल्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना मी विनंती करेन या ठिकाणी प्रथमतः या बाधित गावाचा पैकी सगळ्यात जास्त फटका निमगाव भोगीला या ठिकाणी बसतोय. तदनंतर अहमदाबाद आणि निमगाव भोगी ही 3 गावं पूर्णपणे शेती बाधित झालेली आहे. या गावांच्या वतीनं मी विद्यमान सरपंच निमगाव भोगीच्या ज्योतिताई सांबारे आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत साहेबांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करायचंय. पूर्वी अमोल कोल्हे साहेब खासदार अमोल कोल्हे साहेब इथे येऊन गेले होते त्यावेळेस खूप खराब पाणी आणि खूप खराब जास्त कंडिशन होती. परंतु आता तुम्ही येणार असं समजल्यावर त्यांनी कंपनीचे पूर्ण बंदोबस्त करून त्या खड्डे पाणी सर्व आटवून जिरवून तात्पुरतं फक्त त्यामध्ये मुरम वगैरे माती वगैरे भरून पूर्ण बंद केलेले आहेत. आणि प्रदूषण मंडळाने वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी त्याच्यावर काहीही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता तुम्ही जे पाहणी करणार आहात ती त्यांनी फक्त तात्पुरता देखावा म्हणून काहीतरी केलेलं आहे. परंतु आम्हाला याच्यानंतरही तुम्ही पाहणी करून गेल्यानंतर काही जर कारवाई नाही झाली तर आम्हाला खूप जास्त त्रास होणार आहे. यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी इथं यायला हवं होतं आणि त्या जिथे कुठं असतील तिथपर्यंत आमची ही बातमी त्यांना गेली पाहिजे. ठीक आहे, परंतु ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांनी या कंपनीवरती काहीतरी आक्षेप घेतला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती आहे. कारण का पदाधिकारी येतात जातात आमच्या मिटिंगा होतात किंवा आम्हाला आश्वासनं दिले जातात पण ती कोणतेही आश्वासन पाळले जात नाही. त्या आश्वासनाकडे किंवा या कंपनीच्या प्रदूषणाकडे जातीने तुम्ही लक्ष द्यावं अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. जे आपल्या भावना आहेत त्या साहेबांपर्यंत आपण पोहोचवायच्या.
आज या ठिकाणी ह्या निमगाव बोगीच्या परिसरामध्ये आणि पंचक्रोशीच्या परिसरामध्ये आज सर्व ग्रामस्थ आणि आपले देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब आले. त्यांचं प्रथमतः सर्व पंचक्रोशीच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. कारण गेली 20 वर्ष झाली MIDC झाली साहेब. ह्या 20 वर्षामध्ये पहिले आम्हाला फसवणूक या MAPL कंपनीने केली. ह्या MAPL कंपनीच्या ह्या पटांगणामध्ये 300 फुटाचं 200 बोर खाली घेतलेले जमिनीत खाली बोर घेऊन वरचं पाणी त्याच्यात मुरवले जात आहे. हे पाणी खाली 5 ते 10 किलोमीटर अंतरावर पाणी खाली निघतंय ते. आणि हे करून आम्ही त्या कंपनीला 15 वेळा ते 20 वेळा त्यांच्या पुढे जाऊन बसलो, आंदोलनं केली, पण ह्या कंपनीला काही फरक पडला नाही आणि ह्या सरकारलाही काही फरक पडला नाही. मी स्वतः सरपंच आहे. मी स्वतः ह्या MIDCत आंदोलन करून उपोषण घेतलं होतं. काही दबावामुळे मला सुद्धा बसून दिलं नाही साहेब. यामुळं काही गोष्टी अवघड सांगायच्या. आम्ही सांगितलं का आम्हाला चांगल्या पद्धतीचा दबाव येतोय. कारण आता तुम्हाला सांगतो 25 ते बाधिक इथं किडण्या खराब झालेली आलेली आहेत. जवळजवळ 15 ते 20 गायी ह्या शेळ्या गाय ह्या पटांगणात मेलेले. काही रिपोर्ट द्यायला गेलं का शासनाने तिथं जागेवर गार करायचं, त्याला मॅनेज करून दाब टाकून त्याला घरी बसवायचं. साहेब आम्ही देवा शपथ सांगतो ह्या महाराष्ट्र पॉवरला वैतागून गेलेलो. आज काही मान्यवरांनी सांगितलेले साहेबांच्या पुढे तोंड जोडायचे नाही. साहेबांनी MIDC आणली आणि साहेबच हे क्षेत्र बाधित क्षेत्र आणि वाढीव क्षेत्र गेलेलं रद्द करणार आहे. ते आम्हाला माहिती आहे. शरद पवार साहेबांनीच MIDC आणलेली आहे आणि शरद पवार साहेबच रद्द करणार आहे. आणि साहेबांनी करावं हीच विनंती करतो. साहेब आम्हाला शेतकऱ्याला फक्त तोंड जोडायला लावू नका. हे हक्क खराब झालेलं आहे ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. तर शेतकऱ्यांची जी तळतळ आहे. छत्रपती शिवरायानंतर ज्यांची ओळख जाणता राजा म्हणून होते ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व माननीय शरदचंद्रजी पवार साहेब. त्याचप्रमाणे शिरूर हवेलीचे कार्यक्षम आमदार माजी आमदार माननीय अशोक बापू पवार, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय देवदत्तजी निकम साहेब, त्याचप्रमाणे माजी आमदार काकासाहेब पल्लांडे आणि उपस्थित सर्व, त्याचप्रमाणे आपले खासदार ज्यांची सलग 2 वेळा खासदारपदी निवड झाली असे डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब, या सर्वांचे आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी आज या ठिकाणी स्वागत करते. आज या कंपनीविषयी जे मीटिंग या ठिकाणी झालेली आहे, सभा घेण्यात आली, तर त्यासाठी सर्वच गावाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, अनेक ग्रामस्थ उपस्थित आहेत. तर पवार साहेबांविषयी जर बोलायचं म्हटलं तर पवार साहेबांनी जे महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे, तर त्यामुळे आज महिला पुढे येऊन नेतृत्व करत आहेत आणि ही संधी महिलांना केवळ पवार साहेबांच्यामुळे मिळालेली आहे. त्यामुळे मी समस्त महिला वर्गाच्या वतीने पवार साहेबांचे प्रथमतः या ठिकाणी मनापासून महिला वर्गाच्या वतीने आभार मानते. पवार साहेब आणि शिरूर शहर यांचं एक जुनं जिव्हाळ्याचं नातं आहे. याआधीही पवार साहेबांनी शिरूर शहराला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आज या ठिकाणी जी औद्योगिक वसाहत स्थापन झालेली आहे ती केवळ पवार साहेबांच्यामुळे स्थापन झालेली आहे. त्यावेळी त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की येथील स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त व्हावा, तसेच शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी ही स्थानिक औद्योगिक वसाहत स्थापन केलेली आहे. त्याचं सर्व श्रेय हे पवार साहेबांनाच आहे. 1990 साली या औद्योगिक वसाहतीची सुरुवात झाली आणि त्यानंतर 2007 साली ही MEPL कंपनी आपल्या पंचतारांकित MIDC मध्ये आलेली आहे. परंतु ज्यावेळी ही कंपनी आपल्या MIDC मध्ये आली त्यावेळी त्या कंपनीच्या लोकांनी असं सांगितलं की हा जो कचरा आपण या ठिकाणी आणत आहे त्यापासून लाईटची निर्मिती करणार. परंतु असं काही न करता अनेक जिल्ह्यांमधून त्यांनी अशा केमिकलयुक्त कचरा जमा केला आणि तो त्यांच्या कंपनीमध्ये खोल खड्डे घेऊन त्यामध्ये तो कचरा गाडला जातो आणि नंतर हा कचरा खोल असल्यामुळे आजूबाजूचे जे जलस्रोत आहेत त्या सर्व ठिकाणी हा केमिकलयुक्त कचरा त्या पाण्यामध्ये मिश्रित होत आहे. त्यामुळे सर्व पाणी हे दूषित झालेले आहे.
शेतजमिनी नापीक झालेल्या आहेत, जनावरं हे पाणी पिऊन मरत आहेत, असं खूप मोठं नुकसान या MEPL कंपनीमुळे होत आहे. तर मी पवार साहेबांना विनंती करते, आज आम्ही ज्या मागण्या तुमच्या समोर मांडत आहोत त्याचा तुम्ही विचार करावा. आणि त्यानंतर एवढं होऊन देखील आम्ही अनेक आंदोलन उपोषण सुद्धा केलेली आहेत, परंतु त्याचा कुठलाही काही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तहसील कार्यालय अशा सर्वांना आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. उलट असं झालं की या MIDCने त्यांना अजून 62 एकर क्षेत्र जास्त दिलेलं आहे. हे जर क्षेत्र एवढं विस्तारित झालं तर मानवी जीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे, काहीही उपयोग होणार नाहीये. त्यामुळे पवार साहेबांना मी विनंती करते की कमीत कमी हे 62 एकर क्षेत्र आहे ते आपण रद्द करावं. त्याचप्रमाणे MEPL कंपनी आहे ती सुद्धा आपण बंद करण्यात यावी, एवढी मी पवार साहेबांना मनापासून विनंती करते. आणि सर्व कर्डलवाडी असेल, सरदवाडी असेल, अन्नापूर, निमगाव, भोगी, शिरूर शहर, शिरूर ग्रामीण ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास कळकळीची विनंती करते की आपण आज या ठिकाणी आलात, आमच्या सर्वांच्या समस्या समजून घेतल्यात, परंतु या समस्यांवरती लवकरात लवकर निवारण करण्याचा प्रयत्न आपण करावा, अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. की शरद पवार साहेबांच्या आमच्या 2 मिटिंगा झाल्या आणि 2 मिटिंगानंतर मला तुम्हाला कल्पना द्यायची की मी महिला राजसत्ता आंदोलनाचं काम करतो, याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढावा याच्याकरता ताईंनी आता जे म्हटलं ते शरद पवार साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. आणि तिथेच मी एक गोष्ट शिकलो. बॅरिस्टर नाथ पै असं म्हणाले होते की खरा राज्यकर्ता कोण, तर त्यांचं म्हणणं असं होतं की जनतेच्या पायात जर काटा रुतला तर ज्याच्या डोळ्यात अश्रू येतात तो खरा राज्यकर्ता. आणि मला असं वाटतं की पवार साहेबांच्या वतीनं मी कायम जे त्यांचं काम पाहिलेलं आहे, मला असा राज्यकर्ता या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून त्यांना सुरुवातीला त्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो त्या या ठिकाणी आलेले आहे. मी रिपीट करणार नाही, ते सगळं मांडलेलं आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, मला ग्रामसभेपासून लोकसभेपर्यंत हा मुद्दा घेऊन गेलेला आहे. आणि खास करून लोकसभेमध्ये जे मुद्दे मांडले होते कोल्हे साहेबांनी, ती फिल्म तुम्ही बघा, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे खूप स्पष्ट आलेले आहेत. नॉन केमिकल झोनमध्ये हे केमिकल काम कसं चालतं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यावरती जे उपाय केले गेले, म्हणजे मला असं दिसतं आहे की झालाय कॅन्सर पण आपण सारिडॉनची गोळी देतोय वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला आता सगळा हा रिपोर्ट जो दिलेला आहे ना, या रिपोर्टमध्ये, आणि हा रिपोर्ट चांगलं झालं की किमान कोल्हे साहेबांच्या भेटीनंतर झालेलं आहे. काय केलंय प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाने? पहिली गोष्ट की 26/13ला कारणे दाखवा नोटीस, 18/13ला प्रस्तावित निर्देश, 6/14ला प्रस्तावित निर्देश, 13/14ला अंतरिम निर्देश. जलप्रदूषण मंडळाकडून जी दिली ती 28/11ला. त्यानंतर संजय शिवाजी पाचंगेचे प्रस्तावित निर्देश. मग मुख्य न्यायाधीश 2/11/2015ला फौजदारी खटला. मग पुन्हा अभियांत्रिकी संशोधन प्राप्त अहवाल कुठं आहे माहिती नाही. त्यानंतर पुन्हा प्रतिबंधक प्रदूषण नियंत्रण कारणे दाखवा नोटीस. पुन्हा 7/7/2021ला प्रस्तावित निर्देश, 22/12/2021ला कारणे दाखवा नोटीस, 24/1ला कारणे दाखवा नोटीस, 18/2ला पुन्हा नोटीस अंतरिम निर्देश, आणि 8/8ला अंतरिम निर्देश. आणि मध्ये मध्ये 5 लाखाचं डिपॉझिट जप्त केलं, अमुक केलं, तमुक केलं. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आहे की आपण रोग काय आहे आणि रोगावर इलाज काय करतोय ह्याचा नीट विचार केला पाहिजे. पवार साहेब या ठिकाणी मी लहानपण शिकलेलो आहे आणि ही सहलीची जागा होती आमची. साहेबांचा सन्मान करायचा. निमगाव भोगी ग्रामस्थ, सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे प्राथमिक सदस्य या ठिकाणी यायचे आणि आपण साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा. कसं काय दिलं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे MIDC या बाबतीत किती कोणत्या प्रकारची संवेदनशील ही केवळ निमगाव भोगी नाही, तर समस्त शिरूर तालुक्यामध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये
पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे, जमिनीचं प्रदूषण झालेलं आहे, हवेचं होतं हे खरं आहे. आणि मला खरं असं सांगायचं या ठिकाणी की मनुष्याचा खूप निसर्गवध झालेला आहे आणि निसर्गवधाच्या बरोबर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी आता पुढच्या आत्महत्येच्याकडे लोक वळतील उचलावी आणि पुढचं काम जे आहे ते वाढीव क्षेत्र रद्द करा, कंपनी बंद करा आणि नुकसान भरपाई निश्चितपणे द्या. अविनाश येणार असल्याची कल्पना आम्हाला त्यांनी दिली. घनकचरा व्यवस्थापन ही कल्पनाच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला माहीत नव्हती. 2002 साली मी नवीनच जिल्हा परिषद सदस्य झालो होतो. कचरा हा रांजणगाव गणपती MIDC हा आपल्या परिसरातील वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला ज्या वेळेला MIDC ऑफिसमधून कळलं की अशा पद्धतीची कंपनी या परिसरामध्ये खरं या संदर्भात एक लोकसभा आणि MIDCच्या माध्यमातून आम्ही की कारेगावच्या मी स्वतः असेल, कारेगावच्या सरपंच सौभाग्यवती आम्ही सगळ्यांनी अभ्यासपूर्वक त्यावेळेला त्या बैठकीमध्ये कंपनीला वारंवार काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांचा रोग साधारणतः असा होता की ही कंपनी नेमकं काय काम करणार, ते काम करत असताना कंपनीची ही घातक कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याची नेमकी प्रक्रिया काय असेल, त्या पाण्याला शेतीच्या पाण्याला त्याचा काही तोटा होईल का. तर अशा संदर्भातले प्रश्न विचारले गेल्यानंतर वीज निर्मितीचं काम कंपनी करेल. आज इथं जाऊन जर परिस्थिती पाहिली तर अतिशय भयानक परिस्थिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. ज्या भागामध्ये ही कंपनी आहे त्यातून बाहेर पडणाऱ्या निमगाव भोगी हे एकच त्या कंपनीला लागून असलेलं अन्नापूर, शेवटी रामलिंग आणि रामलिंगच्या नंतर ह्या दूषित पाण्यामुळं सुद्धा दूषित पाणी पुरवठा त्या शहराला होत आहे. आज उंच डोंगर आपल्या दृष्टीला प्रदूषणाचा अतिशय तीव्र वास त्या सगळ्या परिसरामध्ये पसरलेला आहे, ज्याच्यामुळे डोकेदुखी आहे. मग त्या परिसरात राहणार सुरुवात अशा पद्धतीने लोकांना सांगून एकट्या दुकट्याने केली. अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे तर देश खंडाळ गणेगाव असेल, बटाटा, इतर भाजीपाला याचं मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न छोटे मोठे शेतकरी सगळेच घेत होते. गावाच्या दक्षिणेला तलाव जो पावसाळ्यामध्ये एकदा ओसंडून वाहिला की आजूबाजूच्या परिसराला वर्षभर पाणी, कारण मुळातच गाव हे तसं थोडंसं मुळे त्या पाझर तलावावरती भाजीपाल्याची ही सगळी पिकं बागायतदार त्या काळात पिकवत असत. परंतु आज हे काही गावात गेल्याशिवाय साहेब तुम्हाला मी असं सांगणार आहे की रांजणगाव MIDC साहेबांनी तरी ते आणली, गोरगरीब जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रांजणगाव MIDC इथे आणली. परंतु या रांजणगाव MIDC मध्ये MEPL या कंपनीने सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की कचऱ्यापासून लाईट तयार करणार आहोत, पण तसं काही न करता वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून विषारी केमिकल, हजार्डस कचरा घेऊन येऊन त्यांनी कचऱ्यावरती व केमिकलवरती कसलीच व कुठलीच प्रक्रिया न करता हा कचरा खोल खड्डे करून जमिनीत गाडला गेला आणि हे केमिकल व रसायन मिश्रित पाणी आमच्या निमगाव भोगीमधील ओढ्यांमध्ये, तलावांमध्ये सोडले जाते. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित झाले आहे. हे पाणी पिल्यामुळे जनावरे दगावले आहेत. अनेक प्रकारच्या लोकांना कॅन्सर सारखे रोग झाले आहेत. त्वचा रोग, दमा यासारखे अनेक प्रकारचे आजार झाले आहेत. आम्ही गेली 15 वर्ष या कंपनी विरोधात लढा देत आहोत. उपोषण, रास्ता रोको आंदोलनेही केली, उच्चस्तरीय मिटिंगाही झाल्या. आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांनी लोकसभेत प्रश्नही मांडला, पण आश्वासनापलीकडे काहीच झाले नाही. या उलट आमचे दुर्दैव असे आहे की शासनाने या कंपनीच्या विस्तारासाठी 62 एकर क्षेत्र मंजूर केले आहे. असं झालं तर आम्हाला विस्थापित झाल्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. म्हणून सर्व मान्यवरांना आमचे हात जोडून विनंती आहे की MIDCने कंपनीला दिलेले वाढीव क्षेत्र त्वरित रद्द करावे व आमच्या शेतकऱ्यांनी गेल्या 17 वर्षापासून जो त्रास सहन केला आहे किंवा शेतकऱ्यांची शेती नापीक झाली आहे त्याची नुकसान भरपाई त्वरित भेटावी आणि महाराष्ट्र एनोरा पॉवर कंपनी ही त्वरित बंद करावी. साहेब, मी सांगते की महाराष्ट्र एनोरा पॉवर या कंपनीच्या प्रदूषणामुळे आमचे गाव उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. आमच्या शेतकऱ्यांकडे शेती असून सुद्धा ती पिकत नाही, नापीक झाली आहे. तरी पण माझे पवार साहेब आणि उदय सामंत साहेब यांचा आज शेतकऱ्यांसमोर आणि गावकऱ्यांसमोर योग्य ते निर्णय घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे. आपणास विनंती करते की गेल्या 17 वर्षापासून आम्ही लढा देत आहे. MIDC आणि प्रदूषण महामंडळाने नवीन जागा का दिली या कंपनीला याचे उत्तर आम्हाला MIDCचे साहेब आणि प्रदूषण महामंडळाने द्यावे. आपण
जय जवान जय किसान ही घोषणा देतो. घोषणा टिकून ठेवण्यासाठी शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे. आमच्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी विष कालवले आहे. साहेब, मी सांगते, शेतकऱ्यांना जगू द्या. आमच्या गावावरती या कंपनीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कंपनीविषयी काहीतरी त्वरित निर्णय घ्यावा ही आमची सर्व निमगाव भोगी ग्रामस्थ पंचक्रोशी ग्रामस्थांची मागणी आहे व ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या कंपनीमुळे माणसांवर नाही तर जनावरांवर नाही तर शेतीवर सुद्धा संकट आले आहे. आमचे गाव उद्ध्वस्त व्हायची ही वेळ आली आहे. त्यामुळे तुम्ही जातीने लक्ष घालावे ही कळकळीची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. ह्या आमच्या शेतकऱ्यांना गेल्या 17 पासून जो त्रास सहन करावा लागत आहे, 17 वर्षापासूनचा व नापीक झालेली शेती नुकसान भरपाई द्यावी आणि MIDC दिलेले हे 65 एकर क्षेत्र त्वरित रद्द करावे. ह्या प्रमुख मागण्या तुम्ही मान्य करावे. त्या आमच्या प्रमुख मागण्या आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. साहेब, तुम्ही आल्यामुळे शेतकऱ्यांना एक आशेचा किरण दिसला आहे. मला खात्री आहे की तुम्ही आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्याल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो. मी बापू दशरथ जाधव या एक शेतकरी आहे. आमची या तलावाला खेटून काही जमीन आहे 10-12 एकर एकदम नापीक झाली. साहेब, याच्या खाली आमच्या काही पेरूच्या बागा होत्या, सीताफळ, संत्रा, मोसंबी अशा बागा होत्या, फार उद्ध्वस्त झाल्या. आणि आमचे जनावर लाखो रुपयाची बैल आहेत माझ्याकडे. मला एक छंद आहे बैलांचा नाद. अशी जनावर आहेत, गावरान गाई आहेत, पण फार उद्ध्वस्त झाले साहेब. आता तुम्ही पाहिलं त्याच्या खालीच आमची शेती लागून. तर खरोखर जे वाढीव क्षेत्र हे बंद करावं. आम्ही ह्याच रानात रोज जनावर घेऊन असतो. इतके बेकार कंपनी आहे, रान सुद्धा इथं मुश्किल आहे. आम्हाला एक सवय लागली, इलाज नाही त्याला, कारण लहान लहान मुलं सुद्धा पुढच्या भागात जगण्याची अपेक्षा नाही भेटली. तरी त्वरित आता जास्त मला काही बोलता येत नाही, एवढंच सांगतो. आणि धन्यवाद. भाऊसाहेब जाधव आहेत का? भाऊसाहेब जाधव. आणि पुढे तरी जाऊन दुसरीकडे घ्यावा. पण या जमिनीला सुद्धा गिरायचे लागणं म्हणतात घेऊन करायचे काय या कंपनीच्या मुळे. एवढी परिस्थिती बेकार झाली आमची. धन्यवाद. घातलं नसतं तर चास कमांचा कालवा या ठिकाणी आला नसता. तो कालवा आल्यामुळे शिरूरचा निम्मा भाग पूर्व भागापर्यंत अगदी बापूंच्या वडगाव रासाईपर्यंत तिकडचा भाग सुजलाम सुफलाम झाला. त्यानंतर डिंब्याचा डावा उजवा कालवा मीना कालवाची निर्मिती केली आणि त्यानंतर आमचा उत्तरेपासूनचा पूर्व भाग त्या ठिकाणी सुपीक आणि बागायती झाला. आमचा शेतकरी सुकावला. त्यामध्ये राहिलेला मधला टप्पा या ठिकाणी जो होता म्हणजे ढोकसांगवीपासूनचा निमगावच्या वरचा ढोकसांगवीपासून बाबुळसर रांजणगावचा परिसर तो खासदार साहेब कायम दुष्काळी असायचा. फक्त तिथं संत्र्याची पनेरी पिकली जायची. तर तो लक्षात घेऊन साहेबांनी या ठिकाणी आपल्या भागामध्ये रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवीची पंचतारांकित MIDC आणली. साहेबांचा उद्देश इतका चांगला होता की ती MIDC आशिया खंडातली 1 नंबरची MIDC म्हणून ती साहेबांनी या ठिकाणी टाकली. त्यामध्ये कुठलेही केमिकल नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये फक्त वाहन उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक या अशा कंपन्या साहेबांनी आपल्या हितासाठी दिल्या. परंतु साहेबांनी धड चांगलं दिलं, शरीर चांगलं दिलं, पण तत्कालीन काही सरकारच्या काळामध्ये एक रोग आपल्याला या ठिकाणी दिला, तो MEPLच्या रूपानं, की जो आपल्या पुढच्या 3-4 पिढ्या बर्बाद करणार आहे. तर त्या या ठिकाणी संपुष्ट करण्यासाठी आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी आदरणीय अमोलजी कोल्हे साहेबांनी विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. सामंत साहेब, आपण या ठिकाणी साहेबांना सगळ्यांनी जागेवरती निवेदन द्यायचे. सगळ्या ग्रामपंचायतीचे निवेदन या ठिकाणी पटकन साहेबांना द्या आणि साहेब नंतर मनोगत व्यक्त करणार आहे. उदयजी सामंत साहेबांना पण द्या आणि आदरणीय पवार साहेबांना द्या. साहेबांनी MIDC जरूर आणली. अनेक